आता परवाच गेल्या आठवड्यामध्येच माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते पाणी पुरवठ्याचा श्री गणेश झाला आणि 24 MLDचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि 900 mmचं पूर्ण पाईपलाईनचं त्या ठिकाणी जलपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे। आता येत्या 3 महिन्यामध्ये आम्हाला फार मोठं कसरत करावं लागेल की 200 MLDचा पाणी देण्याचा। मी बाप्पांना हे साकडं घालतो की या सर्व पाणी पुरवठ्याच्या लवकरात लवकर निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आम्हाला सर्वांना बळ द्यावा। आणि तसेच आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे, त्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण शहर तयार ठेवायचे आहे, सज्ज ठेवायचे आहे। भविष्यातील येण्याचा जे प्रॉब्लेम्स आहेत आजच ते सॉल्व करून ठेवायचे आहे, जेणेकरून कुणाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम्स होणार नाही। ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल किंवा पार्किंगचा प्रॉब्लेम असेल, या सर्वासाठी आम्ही मेहनत करतो आहोत। ठीक आहे, काही जे हे सर्व करत असताना रस्ता रुंदीकरण होणे गरजेचं आहे। त्या रस्ता रुंदीकरणामध्ये बेघर होत असेल त्यांना घरं आम्हाला द्यायची आहे आणि त्यासोबतच PMAYमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आम्ही घर बांधू लागलो। पुन्हा ज्यांच्याकडे कुठलाही कागद नाही आहे, बसलेला आहे, त्यांना मोबदला देऊ शकत नाही, कुठले कोर्ट ऑर्डर नसतात आणि त्यामुळे त्यांना घर देण्याची बळ द्यावं आणि एक आधुनिक शहरमध्ये रूपांतरण करण्यामध्ये आम्हाला मदत मिळावी असे मी बाप्पांना सांगतो।